नंबर येतील या उद्देशाने या बिझनेसला सुरुवात केली। आणि सुरुवात केल्यानंतर मला काही समजत नाही तर हे येणार कसे, म्हणून याच हॉलमध्ये मी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते। प्रत्येक रविवारी GTS ला आम्ही आमच्या गावावरून एकच गाडी येते, 9:15चा मुक्तागिरी, त्या गाडीवर फक्त दर रविवारी इथे फेरा मारत गेली। आणि त्याचीच आज ताकद आहे की आज तुमच्या समोर या हाराची ताकद घडवून आणणारा तो माझा प्रवास आहे। जर खरंच तुम्ही माय लाईफस्टाईल मध्ये जॉईन आहात आणि माय लाईफस्टाईल करायची आहे, माय लाईफस्टाईल मधून तुम्हाला 1 रुपया जरी इन्कम घ्यायचं आहे तर प्रत्येक GTS ला यावं लागणार, कारण हा GTSच माझ्या जीवनात सर्व काही झाला पाहिजे। आणि त्यानंतर खरंच मी सांगते का हा कन्सेप्ट सुरू केल्यानंतर आपल्याला शिकवणारा पण पाहिजे, कारण हा कन्सेप्ट आपण कधीही शिकून येत नाही। कारण आपण जे जीवन जगत होतो, मी जे आधी जगत होती 5 वर्षाच्या आधी, तर ती लोकांच्या शेतामध्ये मजुरी करायची। आज ॲग्रोच्या ट्रेनिंग साठी मला बरेच लोक बोलतात का मॅडमला शेती येते का? माझ्या बाबाच्या घरी पण शेती नाही, माझ्या नवऱ्याच्या घरी पण शेती नाही। मी लोकांच्या शेतामध्ये मजुरी केली, त्याचा अभ्यास करून इंडिया ॲग्रोचा अभ्यास केला, म्हणून मी ॲग्रोचं बोलू शकते। फक्त काय आहे की आपण जे करतो त्याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं असते, आपण शिकतो की नाही त्यावर निर्भर आहे। आणि त्यांनी जे खरंच या बिझनेस मध्ये आणल्यानंतर ज्यांनी शिकवलं, टिकवलं आणि या माईकला एक घडवलं, असे NTC लीडर मोहनजी कांडे सर यांना कोटी कोटी वंदन करते। आणि खरंच या रँक पर्यंत येण्याची ताकद माझी होती। सर्वात पहिले तर मी थँक्यू त्या व्यक्तीला बोलेल का ज्या व्यक्तीने मला या बिझनेस करण्याची परमिशन दिली, जो माझा नवरा, का ज्यांनी परमिशन दिलीच नसती। बरेचशा लेडीज, बरेचशा महिला आज हा बिझनेस करण्याची त्यांच्यामध्ये इच्छा आहे, बरेचसे स्किल आहे, पण बाहेर पडू देत नाही। बाहेर गेली तर तू काही वेगळं करशील का, किंवा तुमच्या मनामध्ये जे किंतु परंतु आहे त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर पडण्याची परमिशन नाही तुमच्या मिस्टरांकडून। तर अशासाठी मी सांगते खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। त्यांचा सपोर्ट नसता आणि त्यांनी मला परमिशन दिली नसती तर मी खरंच या माय लाईफस्टाईल मध्ये सक्सेस होऊ शकले नसती। आणि त्यानंतर मी थँक्यू बोलते माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला, ज्या वयात त्यांना मला शिकवण्याची, त्यांना घडवण्याची आणि त्यांना घरी जे काही असेल संगोपन करण्याची वेळ होती, त्या वेळेत मी त्यांना एकटं टाकून हा बिझनेस केला। मी 7व्या वर्गापर्यंत माझ्या मुलीला घरामध्ये झाडू कसा मारायचा तेही माहित नव्हतं, पण मी जेव्हा बिझनेस मध्ये फुल टाइम उतरली तेव्हा तिने एक आईप्रमाणे पूर्ण घर सांभाळलं। आणि खरंच आज मदर्स डे मी माझ्या आईला खरंच मनापासून कोटी कोटी प्रणाम करते, कारण मी नसताना माझं घर, माझं मुलं तिने सांभाळली, म्हणून मी या बिझनेस मध्ये फुल टाइम वर्क करू शकली आणि करत आहे। हे लोक जर माझ्या पाठीशी नसते तर हे शक्य नसतं। आणि त्यानंतर थँक्यू बोलते माझ्या सर्व टीमला। माझी टीम मध्ये बरेचशा महिला आहे, 90% पूर्ण महिला आहेत। आणि एक पुरुष असताना सुद्धा कारण देतो, मॅडम 45°C तापमान आहे, याच्यामध्ये बाहेर कसं जायचं, थोडंसं ऊन कमी होऊ द्या आणि नंतर 5 वाजता जाणार, असे बोलणारे गेले। आज ते बिझनेस मध्ये नाही, पण ज्या महिला मी पाहिलं काय आत्ताच्या या महिन्यामध्ये टेम्परेचर होतं, त्या प्रत्येक लेडीज माझ्या टीम मध्ये TC असो, डिस्ट्रीब्युटर असो, ATC, DTC, ZTC, STC सर्व महिला फील्डवर होत्या। खरंच त्या त्यांच्या स्वप्नांसाठी धावतात आणि त्या आहेत म्हणून मी इथे उभी आहे। त्यांच्यासाठी पण एक जोरदार टाळी सर्व लेडीज साठी। मोठं थँक्यू जर द्यायचं असेल तर मी त्या व्यक्तीला देईन ज्यांनी या 5 वर्षामध्ये माझ्या बिझनेस मध्ये अडथळे निर्माण केले, किंवा ज्यांनी या बिझनेस मध्ये विरोध निर्माण केला। मी या बिझनेस पुढे करू शकली नाही पाहिजे अशा त्यांनी लोकांनी समस्या क्रिएट केल्या, त्या लोकांना मी स्पेशली थँक्यू बोलते, कारण हे व्यक्ती जर माझ्या जीवनात नसते तर मी एवढ्या स्पीड मध्ये हे RTC रँक अचीव करू शकली नसते। या लोकांनी मला अडथळे निर्माण केले, कारण कोणीतरी आपला वेग मागे ओढणार असलं तर त्या स्पीडनं, त्याच ताकदनं आपण समोर जात असतो। आणि हे माझ्यासाठी ते लोक ठरले, त्यांनी जेवढा मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला तेवढ्याच ताकदीनं मी समोर जात गेली, म्हणून त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळी सुद्धा जिथे पण असेल त्यांच्या कानामध्ये ती टाळी जायला पाहिजे। आणि आता तुम्हाला वाटणार बरेचशा लोकांनी मला पाहिलेलं आहे, सांगायची मी का 5 वर्ष आधी मी शेतमजुरी करायची, आता बऱ्याचशा महिला मला इथे ओळखतात का ज्यांना माहिती आहे का मी शेतामध्ये मजुरी केली। आणि जेव्हा हा वर्ग माझ्या जीवनामध्ये आला तेव्हा पहिल्या 5 ते 6 महिन्यामध्ये पहिला टूर झाला, हैदराबाद टूर झाला। त्या दिवशी माझ्या सीटला माझा मुलगा बसलेला होता, तो त्या दिवशी 4 वर्षाचा होता। आणि त्या दिवशी त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि ठरवलं
34 वर्षामध्ये एकही चांगल्या ट्रेनचा एकही चांगल्या बसचा प्रवास तू केला नाही, आणि आज तुझ्या 4 वर्षाच्या मुलाला जर तू प्लेन मध्ये बसवू शकते तर हा माय लाईफस्टाईल काही 2 वेळच्या जेवणाचा बिझनेस नाही मित्रांनो, तो तुमच्या स्वप्नांना साकार करण्याचा बिझनेस आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे करता ते ठरवलं पाहिजे, आणि त्या मुलाला पाहून ठरवलं का हा वर्षा पार्ट टाइमचा बिझनेस नाही. म्हणून मी पार्ट टाइम करणाऱ्यांना म्हणते, जर तुमचं 2 वेळचं जेवण पाहिजे असेल तर 100% पार्ट टाइम करा. जर स्वप्नांसाठी आले असेल तर माय लाईफस्टाईल फुल टाइम करा. त्या दिवसपासून फुल टाइम उतरली. ह्या बिझनेसची ताकद आहे. आली होती फक्त 2000 रुपये महिन्यासाठी, आणि मागच्या महिन्यात जर 2 महिने आधीचं इन्कम पाहिलं तर 80-90 हजार रुपये इन्कम जातं. फक्त हे माय लाईफस्टाईलची फुल टाइम वर्क करण्याची ताकद आहे. आणि आयुष्यात कधी सायकलला पण हात लावला नाही. आज 4 व्हीलर चालवते, सर्वांना माहिती आहे. 2 वर्ष झाले 4 व्हीलर फक्त घेतलीच नाही. म्हणतात सर्व हत्ती घेणं सोपं असतं, त्याला पोहोचणं कठीण असतं. आतापर्यंत जर गाडीचं जर पेट्रोल जरी पाहिलं ना तर गाडीचं पेट्रोल 4 ते 4.5 लाख रुपयाचं झालं. बाकी खर्च तुमच्याकडे असेल तर तुम्ही काउंट करू शकता, सर्व्हिसिंग वगैरे सर्व. म्हणजे फक्त काय आपण घेतो आणि घरासमोर बऱ्याच गाडी बाहेर निघतात. माझी गाडी डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत फील्डवर असते, म्हणजे रोडवर असते. तिथे अशी चालत ते ना बिना पेट्रोलची गाडी चालते का? आणि ती कशी चालणार? पेट्रोल केव्हा आहे ना जेव्हा कुठून तरी माय लाईफस्टाईल देत असेल, ही माय तुमच्या पाठीशी उभी आहे म्हणून त्याच्यामध्ये सर्व येतं. बऱ्याचशा लोकांची किंतु परंतु आहे या बिझनेस मध्ये आल्यानंतर. किंतु परंतु केल्यापेक्षा मी म्हणते, ज्या व्यक्तीने तुम्हाला या बिझनेस मध्ये आणलं त्या व्यक्तीवर डोळे बंद करून 5 वर्षासाठी एक विश्वास ठेवा. तो व्यक्ती कधीही तुम्हाला खाली बसू देणार नाही. आणि त्यानंतर तो तुझं तुम्हाला सांगत असेल का शिका तर शिका. कारण जर तुम्ही हे पाहत असेल का ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलं तो व्यक्ती तुम्हाला समोर घेऊन जाणार, पण ज्यावेळेस तुमची शिकण्याची वृत्ती असेल तर तो तुम्हाला शिकवू शकणार. जर ती वृत्ती तुमच्याकडे नसेल तर तो तुम्हाला शिकवू शकत नाही आणि पुढे पण नेऊ शकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल का दुसऱ्याचा सपोर्ट ना आपण थोडंसं इन्कम घेऊन त्याच्यामध्ये जर तुम्ही खुश आहात तर तुम्ही शेवटपर्यंत त्याच्यामध्येच खुश राहणार. जर मोठं इन्कम करायचं आहे तर तुम्हाला स्वतः उभं राहावं लागणार, स्वतः लीडर बनावं लागणार आणि स्वतः शिकावं लागणार. तरच ह्या बिझनेस मध्ये तुम्ही करिअर करू शकता. त्यानंतर महिलांसाठी सांग बरोबर. आज जर पाहिलं तर डायरेक्ट सेलिंग 30 वर्षापासून भारतात आलेली आहे, पण डायरेक्ट सेलिंग 30 वर्षापासून भारतात आले असूनही आज आपल्या भारतामध्ये ती एका चांगल्या दृष्टीने तिच्याकडे बघितल्या जात नाही. त्याला कारण आहे की आपण कोणत्याही नवीन गोष्टीला इंडियन जी मेंटॅलिटी आहे ती एक्सेप्ट करू शकत नाही, आणि कुठल्याही गोष्टीवर डाऊट घेण्याची भीती आहे. तर डाऊट न घेतल्यापेक्षा तिची डिटेल घ्या, तिला समजून घ्या. आणि महिलांकरता हे खरंच खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या घरातले छोटे मोठे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये अडकून नका राहू. तो काळ गेला ज्याच्यामध्ये पुरुष कमवत होता, बाई घरी बसून खात होती आणि मुलाचं संगोपन करत होती. आपण जिला म्हणत होतो बाई फक्त चूल आणि मूल करू शकते. आता त्यामध्ये भागणार नाही. महागाईचा काळ येतो. तुम्ही बघितलं असेल तर 5 वर्षाच्या आधीचा महागाई बघा, जी रेंज होती ती बघा, आताची बघा. जर याला जर तुम्हाला फेस करायचं आहे, याला जर कुठेतरी लढा द्यायचा या महागाईला, तर बाईलाही माणसाच्या खांद्याला खांदा देऊन काम करावं लागणार. आणि माय लाईफस्टाईल साठी माय लाईफस्टाईल सारखी याच्यामध्ये कोणतीही ग्रेट अपॉर्च्युनिटी मला तरी आता सध्या तरी कुठेतरी दिसत नाही. कुठल्याही शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही. फक्त तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्यामधलं स्किल आहे, तुमचे सिनियर ते बाहेर काढतात आणि त्या पद्धतीने तुम्ही हा बिझनेस ग्रो करून कमीत कमी आठवड्याला 500 आणि 2 लाख 10 कमवू शकता. एवढी मोठी इंडस्ट्री आहे. फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये अडकून न राहता तुम्हाला या बिझनेस साठी जसं तुम्ही नोकरीला त्याग करता, तुमचा वेळ देता, तेच करावं लागणार. नाहीतर एक 5,000 रुपये जर अंगणवाडी सासू सासरे तिचा नवरा तिचं पूर्ण फॅमिली तिला सपोर्ट करतो, अगं बाई जा तुझा ड्युटीवर जायचा वेळ झाला, कमवून किती आणणार महिला? 5,000 ना. आणि पुढचे पूर्ण घरचे लोक तिला सपोर्ट करतात आणि इंडस्ट्री द्यायला किती तयार आहे? 2 लाख 10 म्हणायला पण जमत नाही. येईल का? निघते ना आपल्यापासून 2 लाख 10. किती लोक बोलले? जेवढे बोलले त्यांनाच येणार, बाकीच्यांना 500 मध्ये खुश. बरोबर. पण नाही, मी म्हणते ती जर महिला 5,000 रुपये कमवते, तिच्यामध्ये तिचं पण करिअर नाही, तिचं पण भविष्य नाही आणि तिच्या मुलांचं पण भविष्य नाही. पण जर तुम्ही ही माय लाईफस्टाईल करता तर तुमचंच भविष्य नाही तर तुमच्या मुलांचं पण भविष्य आहे. आणि तुमच्या जीवनात फक्त तुम्ही 5,000 रुपये महिना कमवून कसं तरी ऍडजस्टमेंट करून तुमचं लाईफ फक्त काटू शकता. जर तुम्हाला तुमच्या लाईफला जगायचं असेल, स्वप्नांमध्ये
नसेल तर तुम्हाला हे माई लाईफस्टाईल आहे. म्हणून जर तुम्हाला सांगते का जर अंगणवाडीच्या सेविका असेल तिला तुम्ही वेळ देता ना घरोघरी जाऊन सर्वे करणं, बरोबर? कुणाचं लग्न झालं सर्वे कुणाकडे असतो? आशा वर्कर. अंगणवाडी वाईट वाटून घेऊ नका. जो कोणी इथे मी म्हणते अंगणवाडी सेविका बसते असेल, आशा वर्कर बसते असेल, जी कोणी लेडीज 5 ते 10,000 रुपये महिना मार्केटमध्ये कमवत असेल, मला तिच्याबद्दल फक्त एवढंच सांगायचं आहे का तुमच्या क्वालिटीचा पैसा तुम्हाला भेटतो का मार्केटमध्ये? तुम्ही जेवढं वर्क करता तेवढा पैसा तिथून येतो का? काही गरज नाही त्यांना माई लाईफस्टाईल करायची. पण जर येत नसेल तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं एक वेगळं कौशल्य आहे, स्किल आहे, त्या स्किलला माई लाईफस्टाईल मध्ये बाहेर आणा तर तुम्ही ते लाखो रुपये कमवू शकता. कशाला? तुमच्या जीवनाचा वेळ, अमूल्य वेळ आहे की नाही जीवन? कोणाला माहिती तुमचं जीवन 30 वर्ष आहे, 40 वर्ष, 50 वर्ष नाही? मग आहे तेवढं जगायचं की नाही? जगायचं, फक्त आत्यालाच जगायचं. या वयात पण जगतात. त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्यांना पाहून मला एक प्रेरणा येते. काहीही गरज नाही, पण 65 वर्षाच्या वयात घरी सर्व काही असताना त्या आता का बिझनेस करते आम्हालाच कळत नाही. आणि आपल्याकडे सगळंच काही आहे. आज बऱ्याचशा लेडीज 30 ते 35 वर्षाच्या चांगले चांगले पुरुष बसले आहेत, काही कमी वयातले का जे जीवनात आज खूप काही करू शकते. पण काय डाऊट येणार की नाही? विश्वास स्वतःवर ठेवा. माई लाईफस्टाईल 100% सांगते कुठेही जाणार नाही. जर स्वतःवर विश्वास असेल तर 100% तुम्ही इथून पैसा घेऊ शकता. जेवढं तुम्ही इमानदारीने तेवढ्या तुमच्या नोकरीला वेळ देता, 5 तास 6 तास, तेवढा जॉईंट या हॉलमधला प्रत्येक जॉईंट डिस्ट्रीब्युटर असेल त्यांना फक्त हा बिझनेस 5 वर्ष एका नोकरीसारखा करा. कंटिन्यू बाहेर गेल्यानंतर 5 ते 6 तास नोकरीसारखा त्याला वेळ द्या. 100% तो व्यक्ती 5 वर्षानंतर महिन्याला 1 लाख रुपये कमवणार याची गॅरंटी मी देते. ते इमानदारी नाही. तुम्ही 5 तासासाठी बाहेर गेले आणि मैत्रिणीकडे जर जाऊन दररोज गप्पा मारल्या 1 रुपया पण नाही येणार. मग कोणाशी इमानदार राहायचं? स्वतःसोबत. आणि विश्वास पण स्वतःवर ठेवा तर तुम्ही या बिझनेस मधून खूप काही कमवू शकता. मी पहिला टूर केला हैदराबाद, दुसरा बाय ट्रेन आम्ही दोघं नवरा बायको म्हैसूरची फिरून आलो. त्यानंतर आता दुबई अचीवर पण आहे, आग्रा मथुरा विनर पण आहे. सगळं कुठं होत होतं. एक नाही तर 3दा प्लेन मध्ये बसून आले. कशामुळं? फक्त माई लाईफस्टाईलची ताकद. मीच नाही तर माझ्या टीम मधल्या बऱ्याचशा महिला म्हैसूरला होत्या, गोव्याला होत्या आणि त्यानंतर आता दुबईला पण आत्या आहे. आणि आग्रा मथुरा विनर पण तुम्ही पाहिले स्टेजवर किती लोक आहेत ते. बाहेर मार्केटमध्ये कोणीही जर व्यक्ती काम करत असेल ना तर त्याला स्वतःसाठी काम करून पैसा कमवण्याची संधी आहे. पण माई लाईफस्टाईल ही एक अशी अपॉर्च्युनिटी आहे का जिच्यामध्ये तुम्ही स्वतः काम करून नाही स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकत तर तुमच्या सारख्या बऱ्याचशा लोकांचे स्वप्न पूर्ण करू शकता. मला याचा अभिमान नाही का माझ्याजवळ 4 व्हीलर आहे किंवा माझ्या अकाउंटला 80-90 हजार येते. आज मला याचा अभिमान आहे का बऱ्याचशा महिला आहेत का ज्यांच्या घरातली आज त्यांच्या अकाउंटला 5,000 जरी येत असेल ना महिन्याचे, त्यांच्या घरची ती रोजीरोटी आहे. त्या 80-90 हजारापेक्षा त्यांच्या घरी येणारे 5,000 मोठे आहे. कारण बऱ्याचशा लेडीज बोलतात. एक मॅडम आहे, मी त्यांचं नाव घेणार नाही, त्या स्टेजवर येऊन गेल्या, 4 वर्ष आधी बिझनेस मध्ये जॉईन झाल्या, कोणतीही वेळ सांगून येत नाही आणि एका अपघातात त्यांच्या मिस्टरांचा मृत्यू झाला. एका क्षणामध्ये आपण छत असताना सगळं असताना बेवारस म्हणून पण रस्त्यावर उभं राहू शकतो. कोणीही पुढची वेळ सांगू येत. त्यांना त्या बिझनेसचं महत्व समजलं नाही. आज 6 महिन्यामध्ये त्यांनी तिसरी रँक अचीव केली. त्यांना कळलं कुणीही कुणाचं नसतं. आणि ह्या बिझनेस जर तुम्ही म्हटलं तर याच्यामध्ये सगळं आई बाप सगळं काही तुम्हाला इथे मिळू शकतं. कारण काय आहे का मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तुमची डिग्री दाखवली तर तुमचा इन्कम ठरवणारा समोरचा व्यक्ती असतो, तुम्ही नसता. तुम्ही सांगू शकता नाही मी MSc B.Ed केलं, B.Ed केलं, MA B.Ed केलं, PhD केलं, मला मी एवढे वर्ष 19 वर्ष अभ्यास केला. वयाचे 23 वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास करण्यामध्ये घातला आणि त्याला सांगा या 23 वर्षाचा मोबदला कमीत कमी दादा 50 तर दे. ठरवू शकता. शिकणं चांगलं आहे, मी त्याला वाईट म्हणणार नाही, डिग्री पण चांगली आहे, पण मी म्हणते त्या डिग्रीचा मोबदला पण भेटायला पाहिजे की नाही. मग माई लाईफस्टाईलची डिग्री घेऊन त्याचा मोबदला मिळतो की नाही? कोणती डिग्री घ्यायला पाहिजे? माई लाईफस्टाईलची. यस. आणि मी इथे उभी आहे, तुम्ही सरसकट सांगितलं बघा, प्रत्येक माझ्या टीम मधली एक महिला 2 व्हीलर घेणार आणि अशा बऱ्याचशा 4 ते 5 लेडीज 2 व्हीलर. काही गरज नाही त्यांना माई लाईफस्टाईल करायची. पण जर येत नसेल तुमच्या
तुम्ही चांगलं एक वेगळं कौशल्य आहे, स्किल आहे, त्या स्किलला माय लाईफस्टाईल मध्ये बाहेर आणा, तर तुम्ही ते लाखो रुपये कमवू शकता. कशाला? तुमच्या जीवनाचा वेळ, अमूल्य वेळ आहे की नाही जीवन? कोणाला माहिती आहे तुमचं जीवन 30 वर्ष आहे, 40 वर्ष, 50 वर्ष नाही? मग आहे तेवढं जगायचं की नाही? जगायचं, फक्त आत्याला जगायचं. या वयात पण जगतात. त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्यांना पाहून मला एक प्रेरणा येते. काहीही गरज नाही, पण 65 वर्षाच्या वयात घरी सर्व काही असताना त्या आता का बिझनेस करते आम्हालाच कळत नाही. आणि आपल्याकडे सगळंच काही आहे. आज बऱ्याचशा लेडीज 30 ते 35 वर्षाच्या चांगले चांगले पुरुष बसले आहेत, काही कमी वयात ते का जे जीवनात आज खूप काही करू शकते, पण काय डाऊट येणार की नाही? विश्वास स्वतःवर ठेवा. माय लाईफस्टाईल 100% सांगते कुठेही जाणार नाही. जर स्वतःवर विश्वास असेल तर 100% तुम्ही इथून पैसा घेऊ शकता. त्यांना त्या बिझनेसचं महत्व समजलं नाही. आज 6 महिन्यामध्ये त्यांनी तिसरी रँक अचीव केली. त्यांना कळलं कुणीही कुणाचं नसतं. आणि ह्या बिझनेस जर तुम्ही म्हटलं तर याच्यामध्ये सगळं आई बाप सगळं काही तुम्हाला इथे मिळू शकतं. कारण काय आहे का मार्केटमध्ये जर तुम्ही गेले, तुमची डिग्री दाखवली तर तुमचा इन्कम ठरवणारा समोरचा व्यक्ती असतो, तुम्ही नसता. तुम्ही सांगू शकता नाही मी MSc B.Ed केलं, B.Ed केलं, MA B.Ed केलं, PhD केलं, मला मी एवढे वर्ष 19 वर्ष अभ्यास केला, वयाचे 23 वर्षापर्यंत तुम्ही अभ्यास करण्यामध्ये घातला. आणि त्याला सांगा या 23 वर्षाचा मोबदला कमीत कमी दादा 50 दे. ठरवू शकता. शिकणं चांगलं आहे, मी त्याला वाईट म्हणणार नाही. डिग्री पण चांगली आहे, पण मी म्हणते त्या डिग्रीचा मोबदला पण भेटायला पाहिजे की नाही? मग माय लाईफस्टाईलची डिग्री घेऊन त्याचा मोबदला मिळतो की नाही? कोणती डिग्री घ्यायला पाहिजे? माय लाईफस्टाईलची. यस. आणि मी इथे उभी आहे, तुम्ही सरसला सांगितलं का प्रत्येक माझ्या टीम मधली एक महिला 2 व्हीलर घेणार आणि अशा बऱ्याचशा 4 ते 5 लेडीज 2 व्हीलर